माध्यमातून आपण पाहतोय असणारे संपूर्ण बाउंड्री लाईन्स जरूर आपल्याला बघायला मिळत आहे. चला वेळ वाचवायचा आहे. पाणी ओव्हर संपल्यानंतर पाणी फक्त एकदाच. ओव्हर संपल्यानंतरच फक्त पाणी विकेटवरती टाकायचं. आता गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असणार मैदानाच्या मध्ये. पुन्हा एकदा मॅच कडे तुम्हाला घेऊन जाईल धनाजी. स्ट्राइक ऑन हितेश. हा चेंडू आपण पाहिले गेले तर निश्चितपणे व्हाईट बॉल मात्र इथे पंचांनी मात्र जो घोषित केलेला आहे. संघाचा धाफलक या अतिरिक्त धाब्याने पुढे जाऊन पोहोचणारे 5 धाबा धाफलकावरती जे आहेत. चालू कर इथे. यावेळी पाहायचंय मोठा फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाहीये. बॅकअप साठी खेळाडू मात्र तिथे तैनात असेल. सिंगल इथे आली. दुसरा धावेचा देखील तिथे प्रयत्न केलाय. 2 धावा अगदी यशस्वीरित्या आपण पाहतो पळून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचं धाफलक जर आपण पाहिलं गेलं तर 7 धावा धाफलकावर आहेत. धनाजी पुण्यात पाहायचं तयार असेल. यावेळी पाहायचं हितेश नाडारच्या बॅट मधून परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये येतोय. या षटकाराच्या मदतीने संघाचं धाफलक देखील आता मात्र दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत आहे. 13 धावा धाफलकावर आहेत. घरच्या मैदानावरती खेळणारा हितेश, घरच्या मैदानावरती खेळणारा आनंद. धनाजीचा पुढचा बॉल. हा चेंडू पुन्हा पाहिजे लॉंगॉनच्या दिशेने मात्र चेंडू ते ट्रॅव्हल होईल. सिंगल जे मैदानाच्या मध्ये आपण पाहतो ते घेतली जाते. एका धावेच्या मदतीने संघाचा धाफलक देखील आता पुढे जाऊन पोहोचणार आहे 14 धावा धाफलकावरती. आनंद चौहान टेनिस क्रिकेट विश्वातील आपण पाहतो निश्चितपणे खूप फार मोठं नाव या खेळाडूचं सातत्याने राहिलं आहे. ओहो यावेळी पाहायचंय इनसाइड आउट फ्लॅटेड इव्हेंट क्वालिटी. आनंद चौहान यांचा ब्रँडेड षटकार. षटकार मैदानाच्या मध्ये आपण पाहतो येतो. या षटकाराच्या मदतीने संघाचं धाफलक देखील आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 20 धावा. गोलंदाज तयार आपण पाहतोय पुन्हा त्या मैदानाच्या मध्ये धनाजी. यावेळी बॅकफुटला जाचेनं मात्र खेळण्याचा प्रयत्न. धावेसाठी मात्र इथे होकार नकार होता परंतु शेवटी नकार कळवला. कुठल्याही प्रकारचे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आता धावे ते मिळणार नाही. या षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं जाईल. ते दुसरं 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाफलक जे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुढे जाऊन पोहोचणार आहे 20 धावा धाफलकावरती. परंतु बाहेरच्या मैदानामध्ये सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जाईल. गोलंदाजीसाठी गोलंदाज विकास जो इथे तयार असणार आहे षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. स्ट्राइक ऑन जर आपण पाहिलं तर हितेश नाडार. एक देवरोडचा हार्दिक पांड्या म्हणून मात्र खेळाडूची सातत्याने ओळख राहिली आहे. स्लॉगवरच्या षटकांमध्ये येणं, मोठमोठे स्ट्रोक खेळणं ही हितेशची ओळख आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने आपण पाहतोय. चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. सिंगल तर यावेळी घेतली जाईल. प्रॉपर एलिमिनेशन टायमिंग होऊ शकलं नाही हितेश कडून परंतु एक सिंगल जरूर या चेंडूवरती येणार आहे. 1 धावी ती आली. 21 धावा. धाफलकावरती.
ओहो हो, यावेळी मात्र विकासचा भन्नाट वेगाने चेंडू जाणारा चेंडू मात्र आपण पाहिले गेले तरी ते डॉट. विकास तयार पुन्हा एकदा बॅकफुटला चेंडू मात्र आपण पाहतो पुन्हा खेळून काढला जाईल. मिड विकेट मध्ये गॅप खूप मोठा आहे, तिथे कव्हर करतायत दोन्ही खेळाडूंमध्ये. आपण पाहतो चांगला ताळमेळ जरूर आपल्याला बघायला मिळतोय. तोपर्यंत इथे आलेली सिंगल आहे, एक धावी ती आली आणि एका धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड देखील आपण पाहतो मैदानाच्या मध्ये पुढे जाऊन पोहोचणार आहे. धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 22 धावा. विकासचा पुढचा बॉल स्ट्राईक आणि हितेश. ओहो, यावेळी मात्र आपण पाहतोय पुण्याचा शरीराचा वेध घेणारा चेंडू थर्डमॅनच्या दिशेने मात्र चेंडू ते ट्रॅव्हल होईल. सिंगल जे आपण पाहतो मैदानामध्ये येणार आहे. 23 धावा. या षटकामध्ये विकासने ज्या प्रकारची आपण पाहतोय गोलंदाजी केली आहे, विकासने ज्या प्रकारचे आपण पाहतोय चेंडू हाताळलेत, अतिरिक्त चेंडू मात्र तो टाकत नाहीये, परंतु एका धावेसाठी दोन्ही बॅट्समनना दोन्ही फलंदाजांना मात्र फार मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. पाहिजे एका बाजूला अनुभव आहे, दुसऱ्या बाजूला यंग टॅलेंट असणारा विकास. आनंद चव्हाण स्ट्राईक ऑन. मोठा फटका पुण्यात खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक फार दूरवरती असेल. सिंगल तर मैदानामध्ये घेतली आहे, दुसरा धावेचा प्रयत्न होतोय का बघायचंय, परंतु इथे नकार कळवला. एक सिंगल आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आपण पाहतोय 24 धावा. धावलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. स्ट्राईक ऑन पुन्हा एकदा हितेश. ओहो, खडे खडे जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हर हितेश नडरच्या बॅट मधून ट्रेडमार्क षटकार छेरन. षटकार मैदानाच्या मध्ये येतोय आणि या षटकाराने संघाचं धावलक देखील आता आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे. 3 षटकांचा खेळ संपला आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा जे धावलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये संपलं जातं. इथे तिसरं 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 30 धावा धावलकावरती आहेत. 10च्या सरासरीने आपण पाहतोय धावा ज्या बनवल्या जात आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय त्या मैदानामध्ये संघाचे कॅप्टन श्रीकांत खुणे, एक लेजेंड खेळाडू आहे आणि आजही मात्र त्या ताकदीचं क्रिकेट त्यांच्याकडून सातत्याने आपल्याला बघायला मिळतं. श्रीकांत चला, यानंतरचा होणारा सामना समर 11 एरोड आणि भोसरी 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉस साठी यायचे. यावेळी मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये. श्रीकांत खुणे यांचा जबरदस्त प्रयत्न, एफर्ट चांगला बघायला मिळाला श्रीकांत खुणे यांचा. सामन्याकडे तुम्हाला ते पुन्हा घेऊन जातोय हितेश. स्ट्रायकॉन मात्र आपण पाहतोय तयार असेल आणि हितेशने जो षटकार खेळला ना, ही त्याची ताकद आहे, ही त्याची क्षमता आहे. हो, पुन्हा त्या पायच्या शरीराचा वेध घेणारा चेंडू मैदानात आपल्याला जरूर तिथे बघायला मिळेल. एक वेगळ्या स्टाईलने मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर हितेशचा राहिला. तोपर्यंत आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आलेली एक सिंगल अगदी लेग बाईलच्या रूपाने एक धावी ती आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणारे. स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिलं तर 32 धावा, 32 रन.
स्ट्राइक ऑन आनंद. यावेळी लोड फुल टॉस पिक केलाय तिथे काव कॉर्नर मध्ये आणि मात्र आपण पाहतोय उंची जरूर होती, लांबी कमी पाहायला मिळाली. आनंद चव्हाण धक्का क्रमांक दुसरा. आनंद चव्हाण आपण पाहतोय ते मैदानामध्ये जरूर बाद झाले. एक षटकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला. परंतु आनंदकडून फार मोठ्या अपेक्षा नेहमीच सातत्याने प्रेक्षकांच्या नेहमीच असतात. तीन चेंडू आतापर्यंत आपण पाहतोय श्रीकांत खुने यांनी हाताळले. 3 चेंडूमध्ये एक फलंदाज त्यांनी बाद केलेला आहे. आता पाहिजे मैदानाच्या मध्ये न्यू बॅटर शुगन कुमार जे मैदानाच्या मध्ये दाखले ते होणार आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असेल मैदानाच्या मध्ये. पुन्हा एकदा स्ट्राइक ऑन शुगन. ओ पहिलाच बॉल हुक केलाय आणि चेंडूला पाठवण्यासाठी डिफेंड लेग सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स हा चौकार. पहिल्याच बॉल वरती आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये चौकार येताना जो आपल्याला बघायला मिळाला. या चौकाराने धाफलक देखील आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. 36 धावा ज्या स्कोर कार्ड वरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. पुन्हा पाहिजे शुगन स्ट्राइक ऑन. यावेळी मात्र आपण पाहतोय थोडासा फलंदाजापासून दूर वरती ठेवलेला चेंडू होता. चेंडू पण जरा पाहिले गेले तर मैदानामध्ये डॉट येताना आपल्याला बघायला मिळणार आहे. 36 धावा धाफलकावरती. तेवढं 11 विरुद्ध जर आपण पाहिले गेले तर आलमभाई पठाण स्पोर्ट क्लब वारजे माळवाडी या 2 तगड्या संघांमध्ये खऱ्या अर्थानं निश्चितपणे खूप मोठा बॅटल आपल्याला बघायला मिळेल. हा चेंडू मात्र जर आपण पाहिलं तर हाफ ट्रॅकर चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न त्याच्यावरती बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. षटक क्रमांक संपला जाईल. इथे चौथा 4 षटकांचा खेळ संपला आणि या 4 षटकांमध्ये धाफलकावरती धावा येत्या 36 धावा. श्रीकांत खोणीचे आपण पाहिले तर या षटकामध्ये अवघ्या 6 धावा येताना आपण पाहिल्यात. सामन्याकडे तुम्हाला ती घेऊन जाणार आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धाफलकावरती धावा जर आपण पाहिले गेले तर 36 धावा. आदित्य षटक क्रमांक 5 घेऊन पहिलाच बॉल आदित्यवरती आक्रमण. स्वागत षटकाराने. षटकार आपण पाहतोय ते मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती ते षटकार येतोय आणि स्कोर कार्ड आता मात्र पुढे जाऊन पोहोचणारे धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 42 धावा. आदितीचा पुढचा बॉल पुन्हा त्या पायचे खडे चेंडू मात्र खेळून काढला जाईल आणि चेंडू तिथे 1 बाउन्स सीमारेषा पार येईल. धन 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 करत हा चौकार. चौकार मैदानाच्या आतमध्ये इथे येतोय आणि या चौकाराने धाफलक आता मात्र पाहिजे पुढे जाऊन पोहोचणारे 46 धावा.
वेगानं धावफलक मात्र आपण पाहतो आता इथे पुढे सरकत आहे. आदित्य पुन्हा तपायचं तयार. पुन्हा तपायचा मोठा फटका इथे खेळून काढण्याचा प्रयत्न शुक आणि ते फार दूरवरती असेल. सिंगल तर मैदानामध्ये आलेली आहे. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होईल का? हो झाला आहे जरूर. आणि तिथे काय होणार आहे? डेंजर एंडला शुगर फेकी खराब आहे. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये गडबड गोंधळ फार मोठा, कारण इथे धावांसाठी धावा आहे. आदित्यच्या डोक्यामध्ये आता खऱ्या अर्थानं मुंग्या येणारी ही फलंदाजी, कारण इथे ज्या प्रकारची बॅटिंग करतोय. 48 धावा ज्या धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. पुन्हा त्या पाहिजे मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये पुढे आता थोडासा बदल मैदानामध्ये जरूर आपल्याला बघायला मिळेल. शॉर्ट ऑफ लेन बॉल मिड विकेटला मात्र चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सिंगल यावेळी मात्र पाहिजे मैदानाच्या मध्ये येईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आपण पाहतोय 49 धावा ज्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. आदित्य पाहिजे पुन्हा तयार असेल. स्ट्राइक ऑन शुगन. हा चेंडू पात्र बॅकफुटला चेंडू देखील करण्याचा प्रयत्न ते होईल. लॉंग बॅकस्टॅक कव्हर मध्ये सिंगल तर आपण पाहतो यावेळी घेतली जाते. एक धावी ते मैदानाच्या मध्ये येणार आहे आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. देहरोड 11 संघाचं अर्धशतक पूर्ण होतंय. 50 धावा धावफलकावरती. हा चेंडू पुन्हा पाहिजे मैदानाच्या मध्ये ऑन साइडला लॉंगच्या दिशेने चेंडू देखील काढला जाईल. सिंगल तर आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये येणार आहे. एक धावी ते आली. एका धावेच्या मदतीने संघाचं धावफलक देखील आपण पाहतो 51 धावा. 5 षटकांचा खेळ आपण पाहतो मैदानाच्या मध्ये संपलेला आहे. समर 11 एरोडा टीम आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर भोसरी 11 दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस साठी यायचंय. यानंतर आपण सामन्याचा नाणेफेकीचा कौल या श्रेणी जो करणार आहोत. शेवटचं षटक आता मैदानाच्या मध्ये हाताळण्यासाठी आपण पाहतोय पुन्हा एकदा श्रीकांत खुणे यांच्याकडे मात्र चेंडू सोपवलेला आहे. समर 11 एरोडा टीम तुम्हाला विनंती आहे वारंवार आपण टॉस साठी यायचंय. पहिलाच बॉल यावेळी. हा चेंडू मात्र पाहिजे फार दूरवरती असेल. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आणि ते काय कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. हा नशिबाचा चौकार आहे. इथे सांगत असेल मारायचा होता वाशीला गेला काशीला. डेड बॉल. बॉल आहे. धावा का नाही? अमर सर विकेटच्या बाहेर आल्यामुळे आत्ताचा फक्त बॉल असणार आहे. डॉट आणि या दरम्यान खडे खडे जबरदस्त लांबवरचा लांब लचक षटकार. बॉल घेऊन या. बॉल
बॉल जवळ असतील तर काढून विनंती, बॉल घेऊन यायचं आपण. खेळाडूंना विनंती आहे, जर बॉल आपल्या जवळ असेल किंवा बॉल जर सापडण्यासारखा असेल तर बॉल आणण्यासाठी काहीच हरकत नाहीये. षटकार आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये येणारे. या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 57 धावा आहेत. श्रीकांत खुणेचा पुढचा बॉल स्ट्राईक आपण पाहतो. हितेश